वर्सेस कंधारी किंग्स. नाणेफेकीचा कौल लागला तो म्हणजे रिद्धी सिद्धी या संघाच्या बाजूने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि पुन्हा एकदा फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते म्हणजे कंधारी किंग्स या संघाला. सामना मात्र 3 षटकाचा राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. पाहूया पहिलं षटक. पहिल्या षटकातील पहिला चेंडू ध्रुपद याला हलक्या हाताने तटकावून काढलेला चेंडू. एक धाव सुरक्षितरित्या पूर्ण करतायत आणि एका धावेने ध्रुपद आणि आपलं संघाचं खातं खोलतोय. धाव संख्या झाली आहे बिनगडी बाद 1. मुन्नाफ वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन आला तो म्हणजे राईट हँड गोलंदाज मुन्नाफ. रिद्धी सिद्धी या संघाकडून सुंदर चेंडू चांगल्या रीतीने तटकावून काढलेला हाही चेंडू आणि त्याला एकेरी धावेवर समाधान मानावं लागतं ते म्हणजे रणजित याला आणि रणजित आपलं खातं खोलतोय. धावसंख्या झाली आहे 2. पुन्हा एकदा सुंदर चेंडू ध्रुपद याने तडकावून काढलाय आणि चेंडूला मात्र पाठवतो डिक्लेरेशन बॉक्स एका धावेसाठी. 1 या धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते आहे. संघाची धावसंख्या झाली आहे बिनगडी बाद 3. आणि मला वाटते सुंदर रीतीने प्रहार सुरेख प्रहार केला होता आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पण थोडस एक मिसफिल्ड होते. कदाचित फिल्डिंग जर थोडी चांगली केली असती तर एक भला मोठा असा धक्का बसला असता तो म्हणजे कंधारी किंग्स या संघाला. सुंदर रीतीने तडकावून काढलेला चेंडू आणि मला वाटते जिथे गरज नाही तिथे ते 1 रन देऊन बसले आहेत. पाहूया आणि मला वाटते खूपच एसटीच्या बाहेरचा चेंडू एवढ्या रात्रीच्याही वेळेला पंचांना कवायत करायला लावणारा चेंडू म्हणायला काही हरकत नाहीये. आणि मला वाटते स्कूल नंतर इथे आत्ताच प्रथम कवायत करायला लावणारा चेंडू असं पंचांना म्हणायला काहीच हरकत नाहीये. पाहूया पुन्हा एकदा सुंदर चेंडू हलक्या हाताने स्वीप केला आहे. 1 धाव जरूर मिळते आणि एका धावेवरती त्यांना समाधान मानावं लागतंय. दरम्यान षटकी संपतंय. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या इथे झाली आहे ती म्हणजे बिनगडी बाद 7. कंधारी किंग्स या संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली आहे ती म्हणजे बिनगडी बाद 7. पाहूया वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन आला तो म्हणजे पाहूया रनआउटचा चान्स होतोय का. पंचांगणे दात मागताना आणि मला वाटते रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का बसतो. पहिला थोडासा तांत्रिक बिघाड म्हणावा लागेल. पाहूया पुन्हा एकदा जाऊया. हॅलो 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 हॅलो
आणि हॅलो चार चेंडू आणि 8 धावा. पाहूया दुसरा षटक अजूनही प्रगती पलकावरती मार्गस्थ असताना सूरज आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. खरोखर सुंदर गोलंदाजी इथं पाहायला मिळते ती म्हणजे सूरज याच्याकडून रिद्धी सिद्धी या संघाकडून. आणि आता मात्र स्ट्राईकला धवल, नॉन स्ट्राईकला यश. सुंदर चेंडू आणि मला वाटते चेंडूला पाठवतो स्वतःहून डिक्लेरेशन बॉक्स एका धावेसाठी. एक या धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. संघाची धावसंख्या झाली आहे 9. 2 गडी बाद 9. शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना 3 षटकांचा असेल याची दोन्ही संघांनी पुन्हा एकदा नोंद घ्यायची आहे. पाहूया पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता. पाहूया थोडस मिसफिल्ड बनावं लागेल. आणि मला वाटते दरम्यान षटकही संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर कंधारी किंग्स या संघाची धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 9. पाहूया तिसरा षटक, हाणामारीचा षटक कोण घेऊन येत आहे आणि किती धावा हे वसूल करतायत कंधारी किंग्स या संघाचे फलंदाज. आताही शेवटच्या षटकामध्ये दोन्ही फलंदाज तेच आहेत. आता मात्र स्ट्राईकला आहे तो म्हणजे गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बहाल झाला होता तो म्हणजे यश टिक्कल. आता मात्र सलामीला. गेल्या मॅचला सलग 2 चौकार मारले होते. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये किती चौकार मारतोय, किती चौकारांची आतषबाजी पाहायला मिळते का याही मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार. स्ट्राईकला यश टिक्कल, लेफ्ट हँड फलंदाज. नॉन स्ट्राईकला धवल, लेफ्ट हँड फलंदाज कंधारी किंग्स या संघाकडून. पाहूया सुंदर चेंडू, हलक्या हाताने गेलेला चेंडू. पंचांगडे दाद मागताना रनआउटचा चान्स. पाहूया आणि मला वाटते रनआउटच्या स्वरूपात त्याला माघारी परतावं लागते. आणि यश टिक्कल याला मात्र खरोखर एक अचूक टप्प्याची खेळी म्हणावी लागेल ती म्हणजे रिद्धी सिद्धी या संघाच्या गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाकडून एक सापळा रचला असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. आणि त्याला रनआउटच्या स्वरूपामध्ये त्याला माघारी परतावं लागलं तो म्हणजे यश टिक्कल. आता मात्र भोपळाही फोडू शकला नाहीये तो म्हणजे यश, त्याची जागा घेण्यासाठी आलेला फलंदाज. पाहूया आता मात्र स्ट्राईकला आहे तो म्हणजे धवल, लेफ्ट हँड फलंदाज. त्याची जागा चालवतो का आणि मला वाटते रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. पंचांगडे दाद मागताना आणि मला वाटते खरोखर पंचांनी योग्य असा डिसिजन दिला तो म्हणजे वाईटचा इशारा. एका अवांतर धावसंख्येमध्ये भर. शेवटचं षटक, अंतिम षटक घेऊन आला तो म्हणजे शिवम. आणि मला वाटते इथे पहिलं वॉर्निंग दिलेली आहे. सुंदर तीन तडकावून काढलेला खरोखर सुरेख प्रहार केला होता. पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते म्हणजे रिद्धी सिद्धी या संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. एका धावेवरती त्याला समाधान म्हणावं लागतंय आणि बहुमूल्य अशा 3 धावा त्यांनी आपल्या संघासाठी वाचवल्यात. आणि आता मात्र हे स्ट्राईकला यश तोलानी. मगाशी होता तो म्हणजे यश टिक्कल आणि आता यश तोलानी. पाहूया आणि मला वाटते पंचांचा वाईटचा इशारा. पंचांचा वाईटचा इशारा एका अवांतर धावसंख्येमध्ये भर. पाहूया पुन्हा एकदा सुंदर चेंडू, अचूक टप्प्याचा चेंडू म्हणावा लागेल आणि यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतो. बॅटचा बॉलचा काही संबंध नाहीये. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातो आणि आपलं काम चोख बजावतो आणि रनआउटच्या स्वरूप यष्टीरक्षकाच्या स्वरूपामध्ये हा एक धक्का बसतो तो म्हणजे यश तोलानीच्या स्वरूपात कंधारी किंग्स या संघासाठी. पाहूया त्याची जागा घेण्यासाठी मात्र कोणता फलंदाज येतोय मैदानामध्ये. जैनम. टर्फ क्रिकेटचा बादशाह इथं मानला जातो तो म्हणजे
कंधारी किंग्स या संघाकडून लेफ्ट हँड फलंदाज असावा. पाहूया जैनम आपल्या संघासाठी आता या सामन्यासाठी या क्षणासाठी किती धावांचं योगदान देतोय का आपल्या संघाला थोडस पुढे नेऊन ठेवतोय. पाहूया पुन्हा एकदा. खरोखर अचूक टप्प्याची गोलंदाजी मात्र इथे पाहायला मिळते आणि मला वाटते या ठिकाणी पहिला चेक झालेला आहे. पाहूया 12 धावसंख्या झालाय 12. शेवटच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी असताना शिवम राईट हँड गोलंदाज आपल्या गोलंदाजीसाठी तयार आणि मला वाटते हा झेल होता. एक करारा प्रहार म्हणायला काहीच हरकत नाहीये. तो म्हणजे जैनम याच्या बॅटमधनं आणि चेंडूला मात्र पाठवतो एका धावेसाठी. एक या धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये एकने भर संघाची धावसंख्या झाली आहे 13. खरोखर अतितटीचा सामना रोमहर्षक सामना म्हणायला रोमहर्षक सामना म्हणायला काहीच हरकत नाहीये. शेवटचे 2 चेंडू पाहूया. जो जीतेगा वो सिकंदर, जो हारेगा अपने घर के अंदर. ही मात्र येणारी आपल्याला काही मिनिटातच वेळ सांगणार आहे. पाहूया पुन्हा एकदा शेवटच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी असताना शिवम आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. खूपच यष्टीच्या बाहेरचा चेंडू एक धाव चोरून काढलाय आणि मला वाटते एक अवांतर धावसंख्या तर घेतली आणि पाहूया एक धाव तर चोरून काढले का पंचांचा काय डिसिजन येतोय. योग्य पंच खरोखर या सामन्यासाठी लाभलेले पंच ते म्हणजे योगेश लाड आणि अनिकेत वगर. सुंदर अशी साजीशी पंचांची कामगिरी इथं पार पडताना आणि पंचांचा वाईटचा इशारा आणि 1+ धावून चोटी धाव काढली ती म्हणजे कंधारी किंग्स या संघाच्या खेळाडूंनी. खरोखर चांगली रनिंग म्हणावी लागेल. वाईट आणि रनआउटच्या स्वरूपात अजून एक धक्का बसतो. पाहूया त्याची जागा घेण्यासाठी शेवटचा चेंडू प्रहार मात्र सुरेख केला. एक धाव पूर्ण केली आहे आणि मला वाटते दुसऱ्या रनासाठी रनआउटच्या स्वरूपात धवली बाद होतोय. त्याची जागा घेण्यासाठी कोणता फलंदाज येतोय पाहूया. मोहित आणि आता मात्र स्ट्राईकला आहे तो म्हणजे साहिल, नॉन स्ट्राईकला मोहित. शेवटचा चेंडू सांगता करणारा चेंडू, अखेरचा चेंडू. या चेंडूवर किती धावा येणार हे आता काही सेकंदातच आपल्याला समजणार आहे. सुंदर चेंडू आणि मला वाटते खरोखर अचूक टप्प्याची गोलंदाजी इथं पाहायला मिळते ती म्हणजे रिद्धी सिद्धी या संघाच्या गोलंदाजाकडून आणि मला वाटते आज त्रिफळाची तो धावसंख्या झाली आहे 15. 3 षटकाच्या समाप्तीनंतर कंधारी किंग्स या संघाची धावसंख्या झाली आहे 15. जिंकण्यासाठी रिद्धी सिद्धी या संघाला मर्यादित 3 षटकामध्ये म्हणजेच 18 चेंडू आणि 16 धावा. मापक असं आव्हान म्हणावं लागेल. हॅलो, मी एक विनंती करतो की स्टेजवरून जरा सगळ्यांनी प्लीज खाली उतरा. फक्त आमचे मान्यवर बसतील प्लीज. हा पोर्शन जेवढा सगळ्यांनी रिकामा करा प्लीज. इथे फक्त जे बॅटिंगचे टीमवाले ते राहतील, बाकी सगळ्यांनी हा पोर्शन रिकामा करा प्लीज. दादा सर्व स्टेजच्या समोरून सगळ्यांनी साईडला व्हा. दादा प्लीज जरा रिक्वेस्ट आहे, समोरून सर्वांनी साईड व्हा. नाही स्टेज फक्त बॅटिंग टीमचे प्लेयर असतील, बाकी सर्वांनी स्टेजच्या समोरून साईडला व्हा. चला इथे प्लीज कोणी उभं राहू नये. किरण प्लीज रिक्वेस्ट आहे, स्टेजच्या समोरून सगळ्यांनी साईड व्हा. फक्त बॅटिंग टीम इथे उभी राहील.
आणि पेन दे ना, चिठ्ठ्या बनवून घे. ब्लँक पेपर असेल तर बुकच्या मागे. धावसंख्येला सुरुवात होत आहे. ती झाली म्हणजे एक चेंडू एक धाव. जरा स्टेजच्या समोरून प्लीज खाली करा प्लीज, मी वारंवार विनंती करतोय, नाहीतर सामना इथेच थांबवला जाईल. एक मिनिट पंचांशी वाद करू नका. एक मिनिट पंचांशी वाद करू नका प्लीज प्लीज प्लीज. पंचांशी वाद नो बॉल नाहीये. नाही नो चेंज. डिसिजन डिस्कस करून चेंज केलं जाईल. हॅलो. हॅलो. जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 11 धावा. पाहूया सलामीची जोडी अजूनही मैदानात. सुंदर चेंडू आणि मला वाटतं चेंडूला पाठवतो डिक्लेरेशन बॉक्स. चेंडूला पाठवतो एका धावेसाठी डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. धावसंख्या झाली आहे 6. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रिद्धी सिद्धी या संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 6. बिनगडी बाद 6. पाहूया दुसरं षटक कोण घेऊन येत आहे ते म्हणजे कंधारी किंग्स या संघाकडून. किती बॉल किती 12 चेंडू आणि 10 धावा. पाहूया मोहित वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आला तो म्हणजे कंधारी किंग्स या संघाकडून. मोहित आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. पाहूया सामना करेल भावेश. सामना करेल तो म्हणजे भावेश. पाहूया लेफ्ट हँड फलंदाज. सुंदर चेंडू तितक्या चांगल्या रीतीने तडकावून काढलेला चेंडू आणि चेंडूला पाठवतो डिक्लेरेशन बॉक्स. एका धावेसाठी आणि एका धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली आहे 7. बिनगडी बाद 7. पाहूया भावेश सूरजला काहीतरी कानमंत्र देताना. पाहूया थोडस क्षेत्ररक्षणामध्ये ध्रुपद चेंज बदल करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी यष्टीरक्षकाचं काम थोडस
बदल केलाय. पाहूया पुन्हा एकदा दुसरं षटक प्रगती पालकावरती मार्गस्थ असताना मोहित राईट हँड गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. सामना करेल तो म्हणजे राईट हँड फलंदाज. खरोखर अतिशय सुंदर रीतीने रचलेला सापळा आणि यामध्ये ते यशस्वी झाले. ते म्हणजे कंधारी किंग्स या संघाचे गोलंदाज आणि यष्टीरक्षक. कोणतीही चूक न करता त्याला पॅव्हेलियनच्या दिशेने रवाना केला आणि पहिला वैला धक्का दिला. यश तोलानीने खरोखर सुंदर यष्टीरक्षण म्हणावं लागेल. ते म्हणजे यश तोलानी याचं आणि त्याची जागा घेण्यासाठी मात्र कोणता फलंदाज येतोय पाहूया. 7 10 चेंडू 9 धावा. अतितटीचा सामना, रोमांचक सामना, हाय व्होल्टेजचा सामना म्हणायला काहीच हरकत नाहीये. पाहूया पुन्हा एकदा दुसरं षटक. मोहित आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. सुंदरीतेने तडकावून काढलेला चेंडू. एक धाव सुरक्षितरित्या पूर्ण करतायत आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या झाली आहे 8. पाहूया पुन्हा एकदा. नऊ चेंडू 8 धावा. आता मात्र समीकरण बदललंय. 9 चेंडू 8 धावा. पाहूया पुन्हा एकदा. सुंदर चेंडू, हलक्या हाताने तडकावलेला चेंडू आणि चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स एका धावेसाठी. खरोखर संयमी खेळी, एक सन्मानाची खेळी पाहायला मिळते. ती म्हणजे भावेशाच्या बॅटमधनं आणि या ठिकाणी चेंडू जातो वाईट. पंचांचा वाईटचा इशारा आणि एक डिक्लेरेशन बॉक्स. एकूण 2 धावा. आता मात्र समीकरण इथे उलट होत आहे. पाहूया पुन्हा एकदा. सुंदर चेंडू तडकावून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु थोडस गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अतितटीचा सामना पाहायला मिळतो तो म्हणजे 8 चेंडू 5 धावा. पाहूया पुन्हा एकदा. आणि मला वाटते पहिला चेक झालाय. कोणता संघ विजयी होणार आणि पुढे प्रवेश करणार पाहूया. सुंदर चेंडू आणि मला वाटते पाहूया. सुंदर प्रहार केला होता परंतु धाव काय मिळत नाहीये. सामना कंपल्सरी चेस असेल याची पुन्हा एकदा दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. अतितटीचा सामना, रोमांचक सामना, चालू असलेला सामना तो म्हणजे रिद्धी सिद्धी वर्सेस कंधारी किंग्स. या दोन्ही संघामध्ये जो संघ जिंकेल तो टॉप 3 मध्ये प्रवेश करेल याची दोन्ही संघांनी पुन्हा एकदा नोंद घ्यायची आहे. अतितटीचा सामना म्हणतात ना, करो या मरोचा सामना. रनआउटचा चान्स, पंचांकडे दाद मागताना परंतु पंचांचा काही इशारा नाहीये. अपील मात्र फेटाळला जातोय. धाव सुरक्षितरित्या पूर्ण करतायत आणि एका धावेवर त्यांना समाधान मानावं लागतंय. दरम्यान षटकी संपतंय. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 4 धावा. खरोखर अतितटीचा सामना. कोणता संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करणार ही मात्र येणारी वेळच सांगणार. चालू असलेला सामना, उशिरा आलेल्या रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना कंधारी किंग्स वर्सेस रिद्धी सिद्धी भाईंदर. शेवटचं षटक, अंतिम षटक, हाणामारीचं षटक. साहिल आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. पाहूया आपल्या गोलंदाजी मार्कवर आपल्या संघाला विजयी करून देतोय का तो म्हणजे कंधारी किंग्स या संघाचा गोलंदाज साहिल. स्ट्राईकला आहे तो म्हणजे मुन्नाफ. रिद्धी सिद्धी भाईंदर या संघाचा फलंदाज स्ट्राईकला मुन्नाफ, नॉन स्ट्राईकला भावेश. सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात. पाहूया
पुन्हा एकदा पहिला चेंडू झेल होतोय आणि मला वाटते झेल बाद. दुसरा धक्का या ठिकाणी बसतो तो म्हणजे रिद्धी सिद्धी या संघाला मुनाफच्या स्वरूपात आणि त्याला पॅव्हेलियनच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला दिसतोय. खरोखर सुंदर गोलंदाजी आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. रणजित याच्याकडून पाहूया त्याची जागा घेण्यासाठी कोणता फलंदाज मैदानात दाखल होतोय. गणपत. पाहूया आता मात्र समीकरण इथे बदलतंय. 5 चेंडू 4 धावा. सामना कंपल्सरी चेस असेल. कोणता संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करणार ही मात्र येणारी वेळच सांगणार. हाय व्होल्टेजचा सामना, कडा मुकाबला, महामुकाबला, अतितटीचा सामना. कोणता संघ विजयी होणार, कोणता संघ पराजित होणार ही मात्र येणारी आत्ता मात्र वेळच सांगणार. पाहूया सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. पाहूया साहिल आपल्या गोलंदाजी मार्फत तयार. सुंदर त्यांनी तडकावून काढलेला चेंडू आणि मला वाटते ना ना इडली ना डोसा ना मेंदूवडा ना कटवडा ना रबीन उत्तप्पा फलंदाजाने मात्र शोधून काढला एक अचूक टप्पा आणि विजय चौकार मारून आपल्या टीम साठी टॉप 3 मध्ये चला भावेश जोशी मिळवून दिलाय. धवल, भावेश जोशी धवल आणि रॉयल चॅलेंजरचे कॅप्टन केदार. हॅलो भावेश जोशी, अनिकेत धवल आणि रॉयल चॅलेंजरचे कॅप्टन केदार यांनी व्यासपीठावर या. जादू जादू थोडा पुढे बेटा, इधर आ जाओ बेटा, इथे इथे बोलो, इथे इथे खडे. एक मिनिट, सूरज ना अवधूत, मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे सूरज. सूरज मॅन ऑफ द मॅच प्लीज. सूरज चला पुढे. हा तिकडेच बोला. शेलू तिकडे सामा उधर 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 कॅमेरा आहे. अवधूत कॅमेरा आहे. परत एक मिनिट, परत एक मिनिट. सूरज मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला